बाहेरच्या हॉटेलमध्ये किंवा ढाब्यांमध्ये जी रोटी भेटते ना, सेम तशी आज आपण बनवणार आहोत परफेक्ट मेजरमेंटमध्ये. तुम्ही ही नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पण नक्की बघा. चला तर सुरुवात करूया. सर्वप्रथम आहे ना, मैदा घ्यायचा आहे 4 कप. आता ह्या 4 कप मैद्यामध्ये जवळजवळ 7 ते 8 अशा रोट्या बनतात. त्यात आता आहे ना 2 कप दही टाकायची किंवा 1 कप टाकली तरी सुद्धा चालेल आणि चवीनुसार मीठ. बेकिंग सोडा 1 चमचा तरी घ्यायचा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा कमी. नाही टाकलं तरी चालेल किंवा ऑप्शनेबल बेकिंग सोडा असेल तर तोही चालेल. आता आहे ना हे छान मिक्स करून घ्यायचे अशा प्रकारे आणि ना त्यात पाणी टाकून थोडं थोडं मळायचं. एकदमच सगळं पाणी नाही टाकायचं, एकदम थोडं थोडं पाणी टाकून मळायचंय. थोड्याशा गाठी होतात पण पीठ खूप छान मळले जाते. अशा प्रकारे मळून घ्यायचे. घट्टसर मळायचे थोडंसं, म्हणजे चपातीच्या पिठासारखं किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट. आता आहे ना असं छान प्रकारे मळून घेत राहायचे. बघू शकता आपण आत्ताच किती छान दिसते पीठ. आता आहे ना अशा प्रकारे मळून घेतलं ना, आता आपण ह्याला तेल लावून घेऊ. 1 चमचा तेल घ्यायचे. अशा प्रकारे मळून घ्यायचं. छान तेल मुरलं पाहिजे त्याच्यात. आणि ना एक कॅरी बॅग घ्यायची, स्वच्छ बघून घ्यायची आणि त्यात हा पिठाचा गोळा टाकायचा आणि अशा प्रकारे गाठ मारायची. थोडंसं असं ढिल्लं सोडायचं, एकदम पॅक नाही सोडायचं. आता आपलं पीठ 1 तासभर छान भिजून दिलेलं आहे मी. अशा बंद जागी ठेवायचे, म्हणजे ड्रॉवर किंवा काही पातेल्यांमध्ये तुम्ही झाकण ठेवून सुद्धा ठेवू शकता किंवा असं बाजूला ठेवलं तरी सुद्धा चालेल. तासभर ठेवायचं छान बाजूला. अशा प्रकारे पीठ मळून घ्यायचं. आता आहे ना एक छोटासा गोळा काढून घ्यायचा आहे. आपण चपातीला जेवढा घेतो ना त्यापेक्षा थोडासा कमी घ्यायचा आहे आणि ना त्याला पीठ लावून घ्यायचे छान प्रकारे. आणि तो तवा बघताय तुम्ही, तो तवा मी तापवायला ठेवलेला आहे. तुमच्याकडे प्लेन तवा असेल तर तुम्ही तोही यूज करू शकता. अशा प्रकारे लाटून घ्यायचे. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब केल्यानंतर ना काय होईल, माझ्या व्हिडिओची लिंक तुमच्यापर्यंत पोहोचेल. आणि आपली चपाती आता लाटून झालेली आहे. तवा पण तापलेला आहे. तुम्ही दुसरा तवा सुद्धा यूज करू शकता प्लेन. मला हा यूज करायचा होता किंवा तुम्ही कुकर सुद्धा यूज करू शकता. पण त्यासाठी ना रोटी बारीक साईजमध्ये लागते, गोल आकाराची. अशा प्रकारे पाणी लावायचं एका साईडने. ज्या साईडने आपण तीळ लावतो त्याच्या दुसऱ्या साईडने पाणी लावायचे आणि अशा प्रकारे ठेवायचं. फुल गॅस ठेवायचा जेणेकरून आपली रोटी आहे ना छान प्रकारे भाजल्या जाईल. बारीक गॅसवर सुद्धा भाजू शकता तुम्ही, पण चांगली प्रकारे भाजल्या नाही जात. मी एक रोटी अशी करते वरतून कोथिंबीर लावून. दुसरी मी साधी दाखवेल, जशी तुम्हाला सिंपल सोपी पडेल अशी. आता आहे ना रोटी आपली भाजली ना तर असं तवा पलटी करायचं आणि अशा प्रकारे भाजून घ्यायचं. जास्त वेळ पण नाही ठेवायचं एका जागेवर, की पटकन जळतं. अशा प्रकारे भाजून घ्यायची रोटी छानपैकी आपली. आता आपण बघू शकतो किती छान रोटी झालेली आहे, मस्त क्रिस्पी आणि दिसायला सुद्धा किती छान दिसते. आता मी तुम्हाला अजून एक करून दाखवते. तेवढाच गोळा घ्यायचा आहे, चपातीच्या पिठा एवढा किंवा त्याच्यापेक्षा थोडासा छोटा, आणि अशा प्रकारे लाटायचं आहे. पातळ लाटायचं आहे छान. त्याची किनार नाही सोडायचे जाड. जास्त जाड किनार राहिले तर रोटी छान लागत नाही. आणि अशा प्रकारे तुम्ही आहे ना थोडंसं रोटी लाटायची राहते ना यावेळेस थोडीशी, त्यावेळेस आहे ना अशी कोथिंबीर लावून घ्यायची. ही सोपी पद्धत आहे आणि पटकनही होते. आणि तीळ पण लावून घ्यायचे असे याच्यावर आणि ना छान अशा प्रकारे लाटून घ्यायचं. तुम्हाला बिना तीळ किंवा कोथिंबीर टाकता करायची असेल तर तुम्ही तशीही करू शकता, हीही सोपी जाते. अशा प्रकारे घ्यायचे हातावर. कोथिंबीरची जी साईड असते ती आपल्या हातावर घ्यायची आणि पाणी थोडंसंच लावायचं, जास्त नाही लावायचं. आणि अशा प्रकारे पाणी लावलेली जी जागा असते ना ती खालून ठेवायची आणि अशा प्रकारे रोटी टाकायची वरती.
कोथिंबीरवाली साईड खाली नाही टाकायची, रोटी चांगली होत नाही आपली. त्यामुळे अशा प्रकारे ठेवलं की फुल किंवा बारीक गॅस करायचा, शक्यतो फुलच करायचा गॅस, जेणेकरून पटकनही भाजले जाते आणि छान भाजली जाते रोटी. आता आपली रोटी एक साईडने भाजली गेलेली छानपैकी. आता आपण यांना दुसऱ्या साईडने अशा प्रकारे भाजून घेऊ. तुम्ही बघू शकता सगळीकडनं छानपैकी भाजून घ्यायची आहे. शक्यतो आहे ना रोटीच्या साईड जास्त भाजायच्या छान प्रकारे. आता आहे ना आपली रोटी छानपैकी भाजून झालेली तुम्ही बघू शकता, किती छान दिसते. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी धनश्री रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा.